Welcome student, myself Bansode Archana Sitaram, MSc B.Ed Mathematics from BSKP Junior College Satrad, Taluka Rauri. My topic is vectors, subtopic scalar triple product. Let's study scalar triple product, properties of scalar triple product, vector triple product, properties of vector triple product. आता आपण याच्या अगोदर डॉट प्रॉडक्ट बघितला आणि क्रॉस प्रॉडक्ट बघितला. आता डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्टचा वापर करून आपल्याला काय बघायचं आहे, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. वी डिफाईन द स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ थ्री व्हेक्टर्स ए बार बी बार सी बार. ऑर्डर इज इम्पॉर्टंट विच इज डिनोटेड बाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण ए बार बी बार सी बार लिहिला आहे अँड इज डिफाईन ॲज ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. म्हणजे आता ही जी डेफिनेशन आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे ए बार बी बार सी बार, हेच काय आपला स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आणि वाचताना याला कसं वाचणार आपण, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. आणि त्याची डिफिनेशन काय आहे, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. म्हणजे आता इथे डॉट प्रॉडक्ट पण घ्यायचा आहे आणि क्रॉस प्रॉडक्ट पण घ्यायचा आहे. मग आता हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आपण कसा फाइंड आउट करणार बघा. समजा ए बार बी बार सी बार तीन व्हेक्टर्स घेतलेत मी. इथं काय घेतलं आहे, ए बार इज इक्वल टू A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप आणि बी बार इज इक्वल टू घेतलं आहे B1 I कॅप प्लस B2 J कॅप प्लस B3 K कॅप. सी बार इज इक्वल टू घेतलं आहे C1 I कॅप प्लस C2 J कॅप प्लस C3 K कॅप. देन स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3. हे कसलं नोटेशन आहे, डिटर्मिनंटचं. ए बार बी बार सी बार स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आपण इथं म्हटलं आहे ऑर्डर इज इम्पॉर्टंट. म्हणजे ही जी ऑर्डर घेतली ए बार बी बार सी बार ही फार महत्त्वाची आहे. मग ए बार बी बार सी बारचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घेतोय म्हणजे डिटर्मिनंटची पहिली रो जी आहे ती काय असणार आहे, ए बारचे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट्स. मग नंतर काय आहे बी बार, नंतर दुसरी रो असणार आहे बी बारचे आय कॅप जे कॅप आणि के कॅपचे कोइफिशियंट्स. आणि नंतर सी बार येते म्हणजे नंतर तिसरी रो आपली असणार आहे सी बारचे आय कॅप जे कॅप आणि के कॅपचे कोइफिशियंट्स. असा हा आपल्याला मिळणार आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आता आपण हा बॉक्समध्ये लिहिला आहे बघा, खाली लिहिलं आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॉक्स प्रॉडक्ट. स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच आपण काय म्हणणार, बॉक्स प्रॉडक्टसुद्धा म्हणणार. पुढे आता आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. जसे डॉट प्रॉडक्ट क्रॉस प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज होत्या तसं आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच्या प्रॉपर्टी यायचे. मग आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज बघताना आपल्याला सर्व डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टी इथं लक्षात घ्यायच्या आहेत. युजिंग द प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट वी गेट फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. नंबर 1, अ सायक्लिक चेंज ऑफ व्हेक्टर्स ए बार बी बार सी बार इन अ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. सायक्लिक चेंज बघा ए बार बी बार सी बार, आता ए बार बी बार सी बार होतं, नंतर काय केलं सी बार ए बार बी बार म्हणजे सायक्लिक चेंज केला ए बार बी बार आणि नंतर काय सी बार इज इक्वल टू इथं काय बी बार स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ बी बार सी बार ए बार म्हणजे सायक्लिक चेंज आहे ए बार बी बार सी बार. म्हणजेच काय केले आपण दोनदा इंटरचेंज केले, दोन रोज किंवा दोन. दिस फॉलोज ॲज अ सायक्लिक चेंज इज इक्विव्हॅलंट टू इंटरचेंजिंग अ पेअर ऑफ रोज इन द डिटर्मिनंट 2 टाइम्स. पेअर ऑफ रोज काय केल्यात आपण दोनदा इंटरचेंज केल्यात. नेक्स्ट नंबर 2, अ सिंगल इंटरचेंज ऑफ वेक्टर्स इन अ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट चेंजेस द साइन ऑफ इट्स व्हॅल्यू. बघा दॅट इज स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार इज इक्वल टू मायनस इंटू स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ बी बार ए बार सी बार इज इक्वल टू मायनस स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ सी बार बी बार ए बार इज इक्वल टू मायनस स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ ए बार सी बार बी बार. बघा आता इथं काय केलं आहे सिंगल इंटरचेंज केलं आहे. इथं ए बार बी बार सी बार होता, मग त्याची इथं या हा जो होता ए बार बी बार सी बार आहे तसाच ठेवला, ए बार आणि बी बार इंटरचेंज केला म्हणजे त्याची व्हॅल्यू कशाने चेंज होणार, मायनस साईनने. आता पुढे इथं बी बार आहे तसाच ठेवला, ए बार आणि सी बार चेंज केला आहे म्हणजे व्हॅल्यू कशाने चेंज होणार, साईनने. इज इक्वल टू आता इथं ए बार तसाच ठेवला आहे, सी बार आणि बी बार चेंज केला आहे म्हणजेच व्हॅल्यू कशाने चेंज झाली ही मायनस साईनने. सिंगल इंटरचेंज फक्त दोन रो इंटरचेंज केल्या तर आपली व्हॅल्यू कशाने चेंज होणार आहे, साईनने चेंज होणार आहे. दिस फॉलोज अँड इंटरचेंज ऑफ any two rows of the value of determinant by sign only.
Next, number 3, if a row of determinant can be expressed as a linear combination of other row, then the determinant is 0. Using this fact, we get following properties. The scalar triple product of vectors is 0 if any one of the following is true. Number 1, one of the vector is a 0 vector. म्हणजे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट कधी कधी 0 येऊ शकतो. त्या 3 वेक्टरमधला एक वेक्टर जर 0 असेल तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 येणार. नंतर नंबर 2 म्हटलंय एनी 2 वेक्टर्स आर कोलिनियर. त्या 3 वेक्टरमधले कोणतेही 2 वेक्टर जर कोलिनियर असतील तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 येईल. आणि नंतर नंबर 3 म्हटलंय एनी 3 वेक्टर्स आर कोप्लेनर. द 3 वेक्टर्स आर कोप्लेनर. दिलेले 3 वेक्टर्स जे आहेत ते कोप्लेनर जर असतील तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 येईल. म्हणजे आता इथून पुढे जर आपल्याला 3 वेक्टर कोप्लेनर दाखवायचे असतील तर काय दाखवायला लागेल आपल्याला, त्यांचा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे तो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 दाखवला तर ते वेक्टर काय येईल, कोप्लेनर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे नंबर 4, अँड इंटरचेंज ऑफ डॉट अँड क्रॉस इन अ स्केलर प्रॉडक्ट डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. जर आपण डॉट आणि क्रॉसमध्ये इंटरचेंज केला डेफिनेशनमध्ये तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. दॅट इज ए बार dot b bar cross c bar is equal to a bar cross b bar dot c bar. This is follows by property number 1 and commutativity of dot product. आता पुढे थेरम आहे. तुम्हाला ह्या थेरमचं प्रूफ तुम्हाला सिलेबसमध्ये नाही, फक्त थेरमचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. द व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप विथ को टर्मिनस एजेस ॲज ए बार बी बार सी बार इज स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. म्हणजे आपण हा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच्या सहाय्याने व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप फाइंड करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, को टर्मिनस एजेस ए बार बी बार सी बार. याचा प्रूफ तुम्हाला सिलेबसमध्ये नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप इज इक्वल टू स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार, वेअर ए बार बी बार अँड सी बार आर को टर्मिनस एजेस. नेक्स्ट आहे थेरम. The volume of tetrahedron with coterminous edges a bar b bar and c bar is 1/6 into scalar triple product of a bar b bar c bar. आता हाही थेरम आहे. ह्या थेरमचाही तुम्हाला प्रूफ सिलेबसमध्ये नाही आहे आता, तर फक्त तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन विथ कोटर्मिनस एजेस ए बार बी बार अँड सी बार इज 1/6 इंटू स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. आता पुढे वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट तुम्हाला बुकमध्ये आहे पण तुमच्या सिलेबसमध्ये नाही, आणि प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट हे सुद्धा सिलेबसमध्ये नाही. आता पुढे काही सॉल्व एक्झाम्पल्स दिलेली आहे बघा. सॉल्व एक्झाम्पल नंबर 1, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप डिटरमाइंड बाय द व्हेक्टर ए बार बी बार सी बार. आता व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप फाइंड करायचं आहे. मग आता व्हॉल्यूम फाइंड करण्यासाठी काय दिलं आहे तुम्हाला, ए बार बी बार आणि सी बार 3 वेक्टर दिलेत. बघा पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. ए बार इज इक्वल टू आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. B bar is equal to minus I cap plus J cap plus 2 K cap. C bar is equal to 2 I cap plus J cap plus 4 K cap. मग आता व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइपसाठी फॉर्म्युला आहे आपला स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. बघा, वी नो दॅट द व्हॉल्यूम ऑफ द पॅरलेलोपाइप डिटरमाइंड बाय ए बार बी बार अँड सी बार इज द मॅग्निट्यूड ऑफ देअर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. दॅट इज आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजेच काय, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. कसं फाइंड करणार, मग इथं पहिलं डिटर्मिनंटने फाइंड करणार. डिटर्मिनंटमध्ये पहिली रो काय येईल 1 2 3 म्हणजे ए बारचे आय जे केचे कोइफिशियंट. दुसरी रो बी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स किती आहेत ते -1 1 2. बघा इथं -1 1 2 मिळालं. आणि सी बार नंतर सी बारचे आय कॅप जे कॅप आणि के कॅपचे कोइफिशियंट्स ते किती आहेत 2 1 4. म्हणजे इथे तुम्हाला किती मिळालं 2 1 4. मग डिटर्मिनंट सॉल्व केला. डिटर्मिनंट सॉल्व करून तुम्हाला आन्सर मिळालं 9. आता आपण काय फाइंड करतोय, व्हॉल्यूम फाइंड करतोय. म्हणजेच व्हॉल्यूम कशामध्ये असतो, क्युबिक युनिटमध्ये. दस द व्हॉल्यूम ऑफ द पॅरलेलोपाइप इज 9 क्युबिक युनिट. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप इज 9 क्युबिक युनिट. आता पुढचं एक्झाम्पल दिलं आहे बघा. ए बार इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप. बी बार इज इक्वल टू जे कॅप प्लस के कॅप. सी बार इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. त्यांचं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप. मग स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घेतला ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. आता हे असं लिहिता आणि तुम्ही स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार म्हणजे बॉक्स प्रॉडक्टच्या भाषेत लिहिलं तरी चालेल. मग आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घेताना पहिली रो काय, ए बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स.
दुसरी रो म्हणजे बी बारचे आय जे केचे कोइफिशियंट्स आणि तिसरी रो म्हणजे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट्स. हा डिटर्मिनंट लिहिला 1 1 0 0 1 1 1 1 1 आणि नंतर सॉल्व केला, त्याचा आन्सर मिळालं 1. म्हणजे सो व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप इज 1 क्युबिक युनिट. पॅरलल पाईपचं व्हॉल्यूम किती मिळाला तुम्हाला? 1 क्युबिक युनिट. पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. फाइंड द स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट u bar v bar w bar and verify that the vector u bar is equal to I cap plus 5 j cap minus 2 k cap, v bar is equal to 3 I cap minus j cap and w bar is equal to 5 I cap plus 9 j cap minus 4 k cap are coplanar. आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे, बरोबर. मग आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे आणि ते वेक्टर कसे दाखवायचे आहेत? कोप्लेनर. मग आता आपण बघू, पहिल्यांदा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट फाइंड करू. मग यू बार डॉट व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार इज इक्वल टू, पहिल्यांदा यू बारचे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट्स म्हणजेच 1 5 -2. नंतर व्ही बारचे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट्स ते किती? आयचा 3, जेचा -1 आणि के नाही आहे म्हणजे तो 0. आणि नंतर डब्ल्यू बारचे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट्स म्हणजे किती येतील ते? 5 9 -4 5 9 -4. डिटर्मिनंट लिहिला, डिटर्मिनंट सॉल्व केला, त्याची व्हॅल्यू 0 मिळाली. आणि आपण आत्ताच प्रॉपर्टी बघितली, जर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 असेल तर ते 3 वेक्टर कसे असणार आहेत? आपले कोप्लेनर असणार आहेत. दॅट इज व्हॉल्यूम ऑफ अ पॅरलल पाईप इज 0 अँड दस दीज 3 वेक्टर्स आर कोप्लेनर. त्यामुळे ते 3 वेक्टर कसे मिळालेत तुम्हाला? कोप्लेनर मिळालेत. ठीक आहे. आता हे तिसरं जे एक्झाम्पल आहे हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. हे 4th 5th एक्झाम्पल पण सिलेबसमध्ये नाही आहे. आता पुढचं एक्झाम्पल आहे आपलं एक्झाम्पल नंबर 6. शो दॅट द पॉईंट्स ए बी सी अँड डी आर नॉन कोप्लेनर. हे जे 3 पॉईंट्स आहेत, हे 3 पॉईंट कसे दाखवायचे आहेत आपल्याला? 4 पॉईंट दिलेले आहेत, ए बी सी अँड डी. हे नॉन कोप्लेनर दाखवायचे आहेत. लेट, मग आता हे जे पॉईंट दिले त्याचे पोझिशन वेक्टर लिहून घेऊ. लेट ए बार बी बार सी बार अँड डी बार आर द पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉईंट्स ए बी सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. देअरफोर ए बार इज इक्वल टू काय मिळेल? मग पोझिशन वेक्टर लिहून घेतला 2 आय कॅप मायनस जे कॅप. बी बार इज इक्वल टू -3 आय कॅप, जेचा कोइफिशियंट 0 आहे म्हणजे +4 के कॅप. सी बार इज इक्वल टू -आय कॅप मायनस जे कॅप +4 के कॅप अँड डी बार इज इक्वल टू 0. इथं सी बार डबल झालेला आहे. डी बार इज इक्वल टू आय कॅप नाहीच, आय कॅपचं कोइफिशियंट 0 आहे म्हणजे आय कॅप येणार आणि -5 जे कॅप +2 के कॅप. देअरफोर मग आता हे जे 4 पॉईंट्स आहेत, या 4 पॉईंट्सपासून 3 वेक्टर तयार होतील. मग आपण ते 3 वेक्टर बघू कोणते ते. मग ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार. ए बी बार कसा फाइंड करणार? बी बार मायनस सी बार, ए सी बार मायनस ए बार आणि ए डी बार ए बार मायनस डी बार. म्हणजे तुम्हाला ए बी बार मिळाला -5 आय कॅप प्लस जे कॅप +4 के कॅप. ए सी बार मिळाला -3 आय कॅप +4 के कॅप आणि ए डी बार मिळाला -2 आय कॅप -4 जे कॅप +2 के कॅप. मग आता हे जे 3 वेक्टर तयार झालेत, ह्या 3 वेक्टरचा जर तुम्ही स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घेतला आणि हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट जर 0 आला तर हे 3 वेक्टर कोप्लेनर असणार आहेत. हे 3 वेक्टर कोप्लेनर असेल आणि हे वेक्टर कोप्लेनर असले म्हणजे ते पॉईंटसुद्धा काय असतील? कोप्लेनर. पण आपल्याला इथे काय दाखवायचं आहे? नॉन कोप्लेनर. म्हणजे ह्या 3 वेक्टर जे आहे ए बी बार, ए सी बार, ए डी बार यांचा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे तो काय मिळाला पाहिजे? आपल्याला नॉन झिरो मिळाला पाहिजे. इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ, इथं डिटर्मिनंटचं साईन आहे चुकून मॅट्रिक्सचं झालेलं आहे. ए बी बार डॉट ए सी बार क्रॉस ए डी बार इज इक्वल टू, आता हा आपण काय घेतोय? स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घेतोय ए बी बार, ए सी बार आणि ए डी बारचा. आता तुम्ही म्हणाल का ही जी सायकल आहे म्हणजे तुम्ही अगोदर ए बी बार घेतला, नंतर ए सी बार घेतला, नंतर ए डी बार घेतला, असं काही नाही. अगोदर ए सी बार, नंतर ए डी बार, नंतर ए बी बार असं घेतलं तरीही चालेल. मग आता याचा आन्सर किती मिळतं आहे? डिटर्मिनंट ऑफ -5 1 4 -3 0 4 -2 -4 2 म्हणजे हा डिटर्मिनंट सॉल्व केला, आन्सर 34 मिळालं. म्हणजे याचा अर्थ काय? नॉन झिरो मिळालं आहे. देअरफोर द पॉईंट्स ए बी सी अँड डी आर नॉन कोप्लेनर. देअरफोर ते पॉईंट्स काय आहेत? नॉन कोप्लेनर मिळाले. ओके, थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.